पुण्यातल्या गणेशोत्सवाची ओळख म्हणजे इथला सार्वजनिक गणपती आणि त्यांचे भव्य देखावे। या देखाव्यांची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यावर्षी वेरूळच्या कैलास मंदिराचा भव्य देखावा साकारलाय। याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी स्नेहा कांबळेनं। पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची जो देखावा असतो, जी आरास असते, त्याला सुरुवात झालेली आहे। यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण असा देखावा आपल्याला दगडूशेठ मंदिराच्या गणपतीसाठी पाहायला मिळणार आहे। हा देखावा आहे वेरूळमधल्या सुप्रसिद्ध अशा कैलास लेणीचा। ही लेणी जी आहे ती यावर्षी जवळजवळ 95 फुटांपेक्षा अधिक उंच असणार आहे आणि आपण पाहू शकतो की या लेणीची जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। दगडूशेठ हलवाई गणपती दरवर्षी काहीतरी वेगळा देखावा सादर करण्यासाठी प्रसिद्ध असतात आणि पुण्यातलेच नाही तर राज्यभरातले भाविक बाप्पाच्या दर्शनाबरोबर या देखाव्याची आरास सुद्धा बघायला येत असतात। आणि यावर्षीची या आराशीची जी तयारी आहे ती सध्या आपण बघू शकतोय। संपूर्ण लाकडामध्ये ही वेरूळचं कैलास मंदिर जे आहे ते साकारलं जाणार आहे। काय वैशिष्ट्य सांगता येतील या देखाव्याची? यंदाच्या वर्षी आम्ही एक वेगळं धाडस करतो आहोत। ते धाडस म्हणजे वेरूळचं कैलास मंदिर हे यावर्षी आम्ही करतो आहोत सजावटीमध्ये। जगामधली जी 7 आश्चर्य आहे त्याच्यामध्ये खरं तर हे पहिलं आश्चर्य म्हणायला पाहिजे, कारण हे 1200 वर्षापूर्वी केलेलं एका अखंड डोंगरामध्ये खोदून काढलेलं असं हे पहिलं स्थापत्य आहे। हे बांधलेलं मंदिर नाही आहे, तर हे दगडामध्ये घडवलेलं मंदिर आहे आणि 3 मजल्याचं हे मंदिर, त्याच्यामध्ये असलेल्या शिल्पाकृती इतकी अप्रतिम आणि देखणी आहेत की खरोखरीच ह्या आयुष्यात तर त्यातला थोडासा पार्टसुद्धा करता येणं शक्य नाही आहे आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांना। पण ह्या संबंध लाकडामध्ये आणि थोडाफार प्रमाणात फायबरलाचा वापर करून आम्ही हे शिल्प इथे साकार करण्याचा यंदाच्या वर्षी प्रयत्न करतो आहोत। प्रतिम असं दगडामध्ये कार्विंग केलेलं वाटावं इतपत ते काम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। पुण्यातल्या भाविकांबरोबर राज्यभरातल्या भाविकांनी सुद्धा या ठिकाणी यावं आणि या आगळ्या वेगळ्या अशा लाकडाच्या कैलास मंदिराची प्रचिती घ्यावी। कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।